नमस्कार मंडळी. तर तुम्ही बघू शकता आम्ही चाललोय नदीवर गडदे लावायला. मी आणि माझ्यासोबत आहे आदित्य. आता गडदे तर घेऊन निघालोय नदीवर लावायला. उशीर पण झालाय खूप. चला तर आता बघूया कुठे कुठे नदीला गडदे लावायला जागा भेटते. जागा चांगली असेल खडकाळ तर ठीक, नाहीतर मग आता उतरणीचं बांधण वगैरे धरलंय त्याच्यामुळं नदीला पाण्याची फुगेटी मारले. बघू आता जागा भेटते का गडदे लावायला. तर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे कोकण एक स्वर्गसुख आणि इंस्टाला सुद्धा फॉलो करू शकता. ID मेन्शन करतो कोकण एक स्वर्गसुख. जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. तर फायनली मित्रांनो आम्ही नदीवर पोचलोय. नदीकडचा व्ह्यू बघा तुम्ही. इथे उतरणीचं बांधण धरलेलं आहे. काका वगैरे इथे उतरणीचं बांधण धरलेलं आहे. तर साठावरती पाणी बघतायत. खेकड्यांसाठी खाजा बघतोय. पाण्यावरती टाकून पुडी बांधणार. किती गडदे आहेत आपलं? गडदे 7 आहेत ना. सगळी घे ना तिथंच पानं. आठ कर. आता तर बघू शकता इथे तो खाजा म्हणतोय. कसला खाजा आहे? कोंबड्याच्या आतड्या. तर बघू शकता आता इथे कोंबड्यांच्या आतड्यांचा ते खाजा बांधत आहे. तुम्ही आता बघू शकता इथे घमंग असा वास सुटला आहे. काहीतरी वेगळंच आहे. कसलं मान आहे? तर आता खाजाची वाटणी करून झाले. बरोबर आहेत ना रे 8 गडद्या ना. तर आदू बांधतोय. बांधून झाल्यानंतर गड्ड्यामध्ये टाकणार आणि जाणार नदीमध्ये. आता आम्ही गडदे लावायला चाललोय. खाजा वगैरे टाकून झालाय गडद्यांमध्ये. आदू आता जागा बघतोय. कुठं लावायचं आदू? पाणी तर कमी आहे. कुठं घेतायत? कुठं? चल चल मग खाली. हे ठेवू का इथं? सगळं नको ना. तर आता बघूया. आजू तर नेतोय गडदं लावायला. पाणी कमी आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. आबा इथं मस्त दगडवणे. आणि इथं एक आण. दादा अजून इथं बघितलं नाही, तुम्ही पण बघू शकताय.
पुरा दगडवणी आहे आणि आदो आता इथं गर्दा लावतोय, जागा चौकलतोय, साफ करतोय. मोठी दगड घे आधी ठेवायला, अजून थोडा खाली दगड. हा बस. ती मागं ठेव झाकणं. मागं नीट ठेव जाडी दगड. हा ती ठेव, ती बारीक काढ, छोटीवाली काढ. नाही ती राहून दे, छोटीवाली. ही वाली, हा ती मागाशी टाकली, ही वाली काढ. टाक इथं पायाजवळ टाक. अशा तऱ्हेने इथे गर्दा लावून झालेला आहे, तुम्ही पण बघू शकता. कोणाला समजणार नाही म्हणून ते अशा वरती दगडीचा फराव केलेला आहे. चला तर आता बाकीचे गडदे लावूया. मित्रांनो 2 गडदे झालेत लावून. आता आदूकडं एक बादली आहे, बादली दाखव आदू. ही बादली आहे. आता बादलीला इथं आम्ही टाकतोय पाण्यामध्ये आमची. तर इथं आम्ही बादली टाकणार आहोत. बघूया रवीला किती खेकडे भेटत आहेत ती. जागा बघ सुटून येतो आता आम्हाला तिकडे पलीकडे बघू शकता. हा बालचा ढव आहे. किनारे सुद्धा आम्ही इथे. आता तुम्ही म्हणाल की ह्याला बालचा ढव का म्हणतात, तर इथे आम्ही उन्हाळ्यात तिथे विहीर खणतो. कारण की आता उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असल्यामुळे आम्हाला इथे विहीर खंदावी लागते. तर इकडे जास्त तर ठिकाणी कातलच आहे. बघा तुम्ही बघा गेला तर इथे जास्त खोल नाही, पण इथं आता कारण 10 फूट खोल असेल तुम्ही बघायला गेलात तर. म्हणून इथे आम्ही इथे विहीर खणतो. इथे चांगला दिवसा असल्यामुळे आम्ही इथं विहीर खणतो. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असते बघा. आणि उन्हाळ्यात पाणी कमी झालं, नदीचं पाणी आटलं की आम्ही इथे हा ढव सुद्धा उपसतो. इकडं हा वरती ते पानशेत आहे. हा बघा तुम्ही असं इकडे गलवायला पण येतो. तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतच असतील. बघा तिथे गडदा लावत आहे. अशा तऱ्हेने आजचे गडदे लावून झालेत. आमचे 7 होते. ते खाली 4 लावलेत, वरती 2 लावलेत आणि ते मध्ये एक बादली लावली. तर आता भेटू आपण डायरेक्ट उद्या सकाळी. बाय बाय.